आपण किंवा आपल्या घरातील व्यक्ती आजारी पडल्यास दवाखान्यात जातो आणि तेथून गोळ्या औषधे आणतो। कित्येक वेळा कित्येक घरामध्ये या औषधांची गरज संपल्यानंतर ही औषधे कोठे टाकून दिली जातात, ती व्यवस्थितपणे ठेवत नाहीत। परंतु आपण विचार केलाय का, हे औषधं आपल्या लहानग्यांच्या जीवावर बेतू शकतात। कारण निष्काळजीपणाने आपण जे औषधं किंवा गोळ्या टाकतो ते लहानग्यांना कोणता तरी खायचा पदार्थ किंवा चॉकलेट आहे असे वाटून हे लहानगे ते औषधं स्वतःच्या तोंडामध्ये घालतात आणि ज्यामुळे त्यांच्या जीवास धोका संभवतो। त्यांच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं। सोलापूर शहरात देखील एक अशीच घटना घडली आहे। सोलापूर शहरामध्ये नई जिंदगी परिसरात राहणाऱ्या एका 2.5 वर्षीय चिमुकलीने दिनांक 10 मार्च 2024 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास घरामध्ये खुर्चीवर चढून आरशावर ठेवलेल्या कोणत्या तरी 18 ते 20 गोळ्या खाल्ल्या, ज्यामुळे तिला त्रास होऊ लागल्याने तिला उपचाराकरिता सोलापुरातील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले। तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले। सध्या तिच्यावर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। या घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे। अशफाक नदाफ, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।